मित्र हो, धमक्या आणि पैशाचा वापर करून भारतीय जनता पक्षानं महापालिकेच्या निवडणुकीमध्ये आपले उमेदवार बिनविरोध करून घेतले. हा मुद्दा विरोधकांनी लावून धरलेला आहे. सत्ता पक्षातल्या जवळपास 70 उमेदवार महापालिकेच्या निवडणुकीमध्ये बिनविरोध ठरले आहेत. बिनविरोध. त्यामुळं निवडणूक आयोगाने याच्या चौकशीचे आदेश दिलेले आहेत. खरं तर पण त्यांच्या चौकशीमध्ये काय होईल न होईल हे सगळं संशयास्पद प्रकरण न्यायालयात सुद्धा पोहोचलंय. बिनविरोध प्रकरणातल्या धमक्या आणि आमिषाचे काही पुरावे विरोधकांच्या सुद्धा हाती लागलेले आहेत. भाजपनं केवळ विरोधकाच्याच नाही तर महायुतीत असलेल्या पक्षाचेही उमेदवार विकत घेण्याचा प्रयत्न केल्याच्या बातम्या आलेल्या आहेत. धुळे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 10 मधून एकनाथ शिंदे गटाचे महानगर प्रमुख संजय वाल्ले यांच्या पत्नी सविता वाल्ले या निवडणुकीला उभ्या आहेत. या ठिकाणी वाल्ले यांच्या पत्नीनं निवडणुकीतून माघार घ्यावी यासाठी भाजपाकडून 1 कोटी देण्याची ऑफर आली होती, पण आपण ही ऑफर नाकारली असा दावा या वाल्ले यांनी केलेला आहे. याबाबत त्यांनी चक्क एक व्हिडिओ तयार केला, तो सार्वजनिक केला आणि या व्हिडिओची चर्चा राज्यभर झाली. पण बहुतेक हा व्हिडिओ निवडणूक आयोगापर्यंत पोहोचलेला दिसत नाही. नाहीत अशा गोष्टी निवडणूक आयोगापर्यंत जात, बाकीच्या सगळ्या जातात. अहो, एवढ्या गंभीर आरोपाची चौकशी निवडणूक आयोगाकडून होणं अपेक्षित आहे. स्वतः होऊन त्यांनी या गोष्टीची चौकशी करायला हवी. किती आरोप होत आहेत, किती सोशल मीडियावर त्याचे पुरावे येत आहेत, पण अजून तरी काही होताना दिसत नाही. शिंदे गटाकडून करण्यात आलेल्या या मोठ्या खुलाशानंतर आता काँग्रेस पक्षाच्याही एका उमेदवारानं अगदी असाच दावा केलाय. नागपूर महापालिका निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 29 मधील निवडणूक बिनविरोध करण्यासाठी भारतीय जनता पक्षाकडून काँग्रेसचे उमेदवार रामचंद्र गजबे यांना त्यांची उमेदवारी मागे घेण्यासाठी 10 लाख रुपयांची ऑफर दिली होती असा दावा स्वतः या उमेदवारांनीच केलेला आहे. या रामचंद्र गजबे यांनी राज्याच्या काही महानगरपालिकामध्ये सुद्धा भाजपानं हाच प्रयोग केला, पण तिथं त्यांचं जमलं. पण नागपुरात काँग्रेस उमेदवार त्यांच्या प्रलोभनाला बळी पडलेला नाही, त्यामुळं भाजपाचा हा प्रयोग फसला असं काँग्रेस नेत्यांनी म्हटलं. काँग्रेसच्या मेळाव्यामध्ये सुद्धा हा मुद्दा मांडला गेला. 10 लाखाच्या आमिषाला बळी न पडल्याबद्दल उमेदवार रामचंद्र गजबे यांचा सत्कार सुद्धा काँग्रेसने केला. निवडणूक आयोगानं आता तरी याची दखल घ्यावी अशी मागणी काँग्रेसने केली. विरोधक किती मागण्या करत आहेत, किती तक्रारी होत आहेत, सार्वजनिक होत आहेत, कारवाई होताना मात्र काही दिसत नाही. एवढ्या मोठ्या प्रकरणाची तरी निवडणूक आयोगाकडून स्वतःहून चौकशी होईल का मित्रांनो? तुम्हाला काय वाटतं जरूर सांगा. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.